नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत साडीला पिको फॉल करण्याची सोपी पद्धत। तर साडीला पिको फॉल करताना साडीचं सरळ कटिंग करणं आधी महत्त्वाचं असतं। त्यासाठी मी साडीचं सरळ कटिंग करण्यासाठी कुठलाही धागा वगैरे काढत नाही। तर या पद्धतीने साडी जमिनीवर अंथरून घेते सरळ एका लाईनमध्ये, आणि ही जी कात्री आहे ही सरळ एका लाईनमध्ये पकडायची आणि एकदम सरळच नेऊन कटिंग करायचं, म्हणजे अगदी सरळ साडीला कटिंग होतं। आणि कटिंग जर सरळ झालं तर साडीला होणारा पिकोही छान होतो सरळ एकदम। तर या पद्धतीने कटिंग करून झालंय। आता आपण साडीला करूया पिको। तर पिकोसाठी मी इथे पिकोची मशीन घेतलेली आहे, साडीवरती मॅचिंग दोरा ओवून घेतलेला आहे। आणि आता हा साडीचा काठ या पिकोच्या मशीनच्या नॉबमध्ये या पद्धतीने सरळ ठेवायचा आहे उभा, आणि मग पिको करायचा आहे। तर हे पहा, एकदम बारीक असा दोरीसारखा पिको साडीला होत आहे आणि अगदी एकसारखा सरळ होणार आहे। तर याच पद्धतीने पूर्ण साडीला मी पिको करणार आहे। आता तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहत असाल की मी ते साडी खेचत आहे, तर हो, अगदी बरोबर आहे। साडीला जर हलक्या हाताने तुम्ही खेचलं आणि जर पिको केला तर अगदी बारीक दोरीसारखा पिको होतो। ही ट्रिक्स तुम्ही अवश्य वापरून पहा। तर पहा, एका बाजूने पूर्ण पिको करून झालं। आता वरच्या बाजूने थोडंसं ओपन होतं, तिथे सुद्धा मी इथे पिको करून घेते धागा कट न करता। तर पूर्ण बाजूला एका बाजूला पिको करून झाला आहे। त्यानंतर आपण घ्यायचं आहे फॉल लावायला। तर फॉल लावण्याच्या अगोदर काही टिप्स महत्त्वाच्या आहेत। फॉल धुवून आणि व्यवस्थित इस्त्री करून घ्यायचं आहे। तर आता बॅक साईडला मार्जिन किती सोडायचं साडीच्या, तर 12 इंच किंवा 13 इंचाचं मार्जिन तुम्ही सोडू शकता। तर हे मार्जिनचं मार्किंग मी करून घेतलेलं आहे आणि हा फॉल धुवून इस्त्री करून घेतलेला आहे। आता मला बऱ्याच व्हिडिओमध्ये कमेंट आलत्या की तुम्ही हा फॉल धुतलेला नाही आहे, असाच लावला। तर नाही मैत्रिणींनो, मी काय करते, एकदम सारे फॉल धुवून घेते, इस्त्री करून त्यांना पुन्हा आहे तशी घडी करून ठेवते, म्हणून तुम्हाला ह्या घड्या दिसत असतील। पण कुठलीही टेलर न धुता साडीला फॉल लावू शकत नाही, कारण जर न धुता साडीला फॉल लावला आणि साडी धुतल्यानंतर तो फॉल अकसला तर खूप विचित्र दिसते साडी, कारण फॉल अकसला जातो आणि साडी अकसत नाही। त्यामुळे कुठलीही टेलर साडीला न धुता फॉल लावणार नाही। तर आता फॉल लावताना तुम्ही पाहत असाल, साडी सेट करत करत थोडी थोडी साडी पकडून साडीच्या अगदी काठावरती फॉल ठेवून थोडा थोडा भाग पकडून मी ते पिको करत आहे। आता हे पिको करण्याचं कारणही तेच आहे की अशा पद्धतीने जर पिको केला तर साडीच्या काठाला होणारा सुद्धा जो पिको आहे तो जाडसर होत नाही। आणि मी तो फॉल लावताना जो पिको करते त्यासाठी मी कुठलाही वेगळा नॉब वापरत नाही। ही कमेंट बऱ्याच व्हिडिओमध्ये आलती। तर मी आहे जो पिकोचा फॉल पिको करताना जो नॉब वापरतात तोच फॉल लावतानाही मी तोच वापरते। फक्त ही पद्धत करते की साडी या पद्धतीने थोडीशी पुढं खेचते, म्हणजे होणारा पिको पातळ होतो, जाडसर होत नाही। तर फॉल लावत आपण दुसऱ्या बाजूने आलं की दुसऱ्या बाजूने सुद्धा अर्धा इंच फॉल दुमडून घ्यायचा आहे आतमध्ये, आणि मग पूर्ण पिको करून घ्यायचा आहे। आता पहा, साडीला पिको करून झालाय आणि हीच साडी मी जमिनीवर अंथरून घेतली आहे। मी पाटावरती इथे फॉल लावत नाही, मी डायरेक्ट साडी जमिनीवर अंथरून घेते आणि फॉल लावून घेते। यामुळे काय होतं की अगदी 2 मिनिटांमध्ये साडीला हात शिलाई करून होते आणि प्रत्येक वेळी साडी सेट करण्याची गरज पडत नाही। एकदा साडी जमिनीवर अंथरून घ्यायची आणि सेट करून घ्यायची। आता वरच्या बाजूने 1/4 इंचाचं मार्जिन सोडायचं, मी ते मार्किंग करत आहे। या पद्धतीने वरच्या बाजूने मार्जिन सोडायचं आहे आणि खालच्या बाजूने अगदी सुईच्या टोका एवढं। आता मी अखंड दोरा घेतलेला आहे आणि दोऱ्याला मागच्या बाजूने गाठ देऊन घ्यायची आहे। गाठ दिल्याने काय होतं की दोरा निघत नाही, आणि गाठ जर दिली नाही तर हळूहळू करून एका साईडचा दोरा ओपन झाला की हळूहळू पूर्ण फॉलचं दोरा निघून येतो। तर जसं मी मार्किंग केलेलं आहे अगदी त्याच मार्किंगवरती मी इथे हात शिलाई करत आहे, पहा। तर याच पद्धतीने तुम्ही हात शिलाई करायची आहे। अशा पद्धतीने जर हात शिलाई केली तर खालच्या बाजूने बिलकुल दोरा दिसत नाही। आता हा उभा जो भाग आहे तिथे मी हात शिलाई करून हा दोरा अगदी व्यवस्थित ओढत आहे। सुरुवातीला थोडासा दोरा तुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे। सुरुवातीला जर दोरा तुटला तर मात्र मग खूप प्रॉब्लेम येतो। काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण हात शिलाई करतो त्यावेळेस दोरा असा ओपन करून ठेवायचा, एकावरती एक म्हणजे ठेवायचा नाही। त्याने काय होतं की गुठळी तयार होते आणि दोरा अटकतो। त्यामुळे फॉल ओपन ठेवायचा आहे आणि हात शिलाई करून झाली की त्यावरती हात फिरवून घ्यायचा आहे। तो कसा, तुम्ही पहा, आता मी इथे हात शिलाई करत आहे आणि हा दोरा पुढे ओढून घ्यायचा, आणि हा असा ओपन दोरा ठेवल्यामुळे गाठ पडत नाही इथे। आणि ह्या पद्धतीने प्लेन हात फिरवायचा, म्हणजे पूर्ण साडीला प्लेन हात शिलाई होते। तर पहा, पूर्ण साडीला हात शिलाई सुद्धा करून झालेली आहे आणि खूप छान असा साडीला पिको लावला गेलेला आहे।
तर मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला अवश्य सांगा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया उद्याच्या नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.